नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न आहेत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। भार्या, बघा या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर याचा योग्य समानार्थी शब्द कोणता यायला पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक बघा, पत्नी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय, टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता यायला पाहिजे? तर विपुलता, टंचाई या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारलंय, प्रतिवर्षी प्रकाशित होणारे, प्रत्येक वर्षी प्रकाशित होणारे। बघा, त्यांना काय म्हणतात? तर त्यांना वार्षिक असे म्हणतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा काय विचारलाय, प्रत्येकाला आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळते, या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती असेल? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। प्रत्येकाला आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळते, बघा हा अर्थ आहे, या अर्थाची म्हण कोणती असेल? त्याची योग्य म्हण कोणती असेल? 4 दिवस सासूचे, 4 दिवस बघा 4 दिवस सुनेचे, म्हणजे या अर्थाची या ठिकाणी मन आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, काय वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। काय विचारलंय पहा, 36चा आकडा असणे। बघा, 36चा आकडा असणे म्हणजे काय असतो? वैर असणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय, आणि व किंवा हे शब्द बघा कोणत्या जातीचे शब्द आहेत? आणि व किंवा हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा, योग्य उत्तर कोणत्या यायला पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा, उभयनवी अव्यय या जातीचे या ठिकाणी हे शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा काय विचारलाय, आज गावात जत्रा आहे, अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। अधोरेखित शब्द बघा कोणता आहे? गावात, गावात, त ई आ, बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? त ई आ, बघा हे सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारला, आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? आमरण, बघा आमरण, मरण नसलेला, आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। आमरण, बघा या शब्दामध्ये अव्ययभाव समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारलाय, फूल या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? फूल या शब्दाचं अनेक वचन काय होईल? बघा, योग्य उत्तर काय पाहिजे? फूल या शब्दाचं अनेक वचन फुले होईल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अनेक वचनी असलेला शब्द राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय, समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा, सैन्याची काय असते? कळप असते का? तुकडी असते का? टोळी असते का? गर्दी असते का? सैन्याची काय असते? सैन्याची तुकडी असते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य समूहवाचक शब्द असेल। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यास, बघा सामाजिक शास्त्र, बघा आपल्याकडे सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत व मागील झालेले बघा आतापर्यंत सर्व पेपर पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला पहा, आरती प्रभू विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। आरती प्रभू कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, योग्य उत्तर काय पाहिजे? चिंतामण त्र्यंबक खालोनकर, बघा हे त्यांच्या ठिकाणी आरती प्रभू यांच्या ठिकाणी
टोपण नाव आहे। विषय क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय, नुसती उठाठेव खोगीर भरती ही पुस्तके कोणाची आहेत? नुसती उठाठेव खोगीर भरती ही पुस्तके कोणाची आहेत? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, पु ल देशपांडे बघा यांची या ठिकाणी ही पुस्तके आहेत। विषय क्रमांक तिसरा बघा काय विचारलाय, भालचंद्र नेमाडे बघा यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता? बघा भालचंद्र नेमाडे यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल, सन 2014 मध्ये बघा भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 14 बघा काय विचारलाय, मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, विष्णुदास भावे यांना बघा मराठी रंगभूमीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते। विषय क्रमांक 5 बघा काय विचारलाय, पुढील शब्दापैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा आध्यात्मिक अशा प्रकारचा एक शब्द आहे, शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। आध्यात्मिक बघा याचे योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। आध्यात्मिक या ठिकाणी पहा शुद्ध शब्द असलेला पर्याय आहे। विषय क्रमांक 6 बघा काय, दुर्विपाक या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? दुर्विपाक या ठिकाणी बघा शब्द आहे, या शब्दाचा अर्थ कोणता असेल? दुर्विपाकचा म्हणजे काय पाहिजे, वाईट परिणाम, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारलंय, आधी जन्मलेला त्यांना काय म्हणतात? बघा मागील परीक्षामध्ये या ठिकाणी हा शब्द विचारण्यात आला होता, आधी जन्मलेला यांना खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना अग्रज असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 बघा काय झालं, वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। इतश्री होणे बघा इतश्री होणे याचा योग्य अर्थ खालीलपैकी काय होईल? इतश्री होणे म्हणजे समाप्त होणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक 10 बघा काय विचारलाय, एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, स्वल्प विराम, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, उद्यापासून परीक्षा सुरू होईल। बघा हे वाक्य कोणतं असेल मग? उद्यापासून परीक्षा सुरू होईल विचारले, हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर हे या ठिकाणी बघा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे, केवळ वाक्य या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे। विषय क्रमांक 12 पहा काय विचारलाय, पुढील शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे। अनादी अनादी या शब्दाचा समास खालीलपैकी कोणता? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, नत्र बहुविग्रही समास, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, खालील शब्दापैकी उपसर्ग घटित शब्द आपल्याला ओळखायचा आहे। उपसर्ग घटित म्हणजे उपसर्ग नसलेला। बघा अपहार, परिहार, प्रहार वरीलपैकी सर्व उपसर्ग घटित या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। उपसर्ग घटित बघा याचे योग्य उत्तर काय असेल, वरीलपैकी बघा सर्व शब्द हे उपसर्ग घटित या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, संकोच या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा संकोचचा विरुद्ध अर्थ शब्द कोणत्याला पाहिजे? संकोच विस्तार, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे। काय विचारलंय, फुल झाडांचा फुल झाडांचा काय असतो? उद्यान असतो का? नाही। रास असतो का? नाही। डोंगर असतो का? नाही। फुल झाडांचा ताटवा असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, खालीलपैकी कोणती भाषा ही मराठी भाषेची मूळ भाषा आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, मराठी भाषा मराठी बघा खालीलपैकी कोणती भाषा ही मराठी भाषेची मूळ भाषा आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, संस्कृत बघा भाषा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पुढील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। आग, नाग, राग यापैकी नाही। स्त्रीलिंगी बघा शब्द कोणता असेल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे। आग हा बघा शब्द स्त्रीलिंगी शब्द या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे। बघा अरे तुला शोधायला सारा
अरे तुला शोधायला सारा गाव पालथा घातला. बघा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? अरे तुला शोधायला सारा गाव पालथा घातला. म्हणजे त्यामध्ये काय आलं पाहिजे? अतिशयोक्ती अलंकार. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य असं या ठिकाणी अलंकार आहे. तो नेहमीच लवकर येतो. तो नेहमीच लवकर येतो. बघा वाक्य आहे, या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा काळ आहे? तो नेहमीच लवकर. तो नेहमीच. बघा नेहमीच म्हटलं काय असतो? रीती वर्तमान काळ. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणीच्या या वाक्याचा काळ आहे. बघा ऑप्शन क्रमांक पुढचा काय विचारलाय? पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? खग. बघा हा शब्द पक्षी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय? मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? विष्णुशास्त्री चिपळूणकर बघा यांना मराठी भाषेचे शिवाजी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? पुढील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पिता, भ्राता, देवता, नेता या 4 शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता असेल? बघा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. देवता हा शब्द स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी या प्रकारचा शब्द आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा काय विचारलाय? पुढील शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. वल्लभ. बघा वल्लभचा समान शब्द कोणता आला पाहिजे? वल्लभ. पती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय? साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? साक्षर, निरक्षर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा त्यांना काय म्हटलं पाहिजे? पुरोगामी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? पुढीलपैकी उभयनवी अव्यय असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. उभयनवी अव्यय. बघा हे काय करतात? वाक्यामध्ये बघा वाक्य जोडण्याचे काम करतात. इकडे, पुढे, परंतु, अरे रे. मग यापैकी कोणता यायला पाहिजे? परंतु. बघा हा शब्द या ठिकाणी उभयनवी अव्यय या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढीलपैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. विशेष नाम. नदी आहे का? नाही. पर्वत आहे का? नाही. मुलगा आहे का? नाही. बघा मुंबई बघा या ठिकाणी हा शब्द विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. बघा पुढीलपैकी वाक्यापैकी आपल्याला पूर्ण भूतकाळाचं वाक्य ओळखायचं आहे. मी अभ्यास केला होता. मला दररोज गावाला जावे लागते. मी चित्रपट पाहिला असेल. मी जेवत होते. या 4 वाक्यापैकी बघा पूर्ण भूतकाळाचं वाक्य कोणतं यायला पाहिजे? मी अभ्यास केला होता. बघा हे वाक्य काय आहे? पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. बघा या वाक्यामध्ये क्रिया ही पूर्ण झालेली आहे. विषय क्रमांक 10 बघा काय विचारलाय? आप्पा हा शब्द कोणत्या भाषेमधून? बघा मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. आप्पा हा शब्द. त्याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? आप्पा बघा हा शब्द कन्नड या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? तू तेथून निघून जा. अशा प्रकारच्या या ठिकाणी बघा एक वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तू तेथून निघून जा. बघा निघून जा आज्ञा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक 12 पहा काय विचारलाय? आई वडील कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आई वडील. आई वडील काय बघा सामासिक या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. रामाने रावणाला मारले. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये बघा कोणत्या प्रकारचा प्रयोग यायला पाहिजे? बघा असे योग्य उत्तर काय असेल? भाव्य प्रयोगाचे उदाहरण म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? उपसर्ग शब्दांना केव्हा लागतात? उपसर्ग विचारले शब्दांना केव्हा लागतात? उपसर्ग केव्हा लागतात? शब्दाच्या पूर्वी लागतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मांजर या शब्दाचं अनेक वचन काय होईल? मांजर या शब्दाचं अनेक वचन काय होईल? मांजर. मांजर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दोनदा हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? दोनदा. बघा एकदा, दोनदा. बघा क्रमवाचक आहे का? आवृत्तीवाचक आहे का? सातत्यवाचक आहे का? गुणवाचक आहे? दोनदा, एकदा, दोनदा हे आवृत्तीवाचक आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पुढील पैकी कोणता शब्द या ठिकाणी सामान्य नाम या प्रकारचा शब्द आहे? महाराष्ट्र, धृतराष्ट्र, देवराष्ट्र, परराष्ट्र. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. परराष्ट्र बघा शब्द सामान्य नाम या प्रकारचा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा काय विचारलाय, प्रामाणिकपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? प्रामाणिकपणा बघा याचे योग्य उत्तर काय असेल? प्रामाणिक बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, रामास वनवास मिळाला. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सला नाते. बघा याचे योग्य उत्तर काय असेल मग? चतुर्थी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, संगीताने स्वयंपाक केला या वाक्यामधलं विधेय आपल्याला ओळखायचं आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा, स्वयंपाक केला हे वाक्याच्यामध्ये या ठिकाणी विधेय आहे. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? झोंबी बघा आनंद यादव या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय झालाय, तो मुलगा खेळत आहे. अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. हे वाक्य बघा पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? तो मुलगा खेळत आहे. आहे म्हणजे क्रिया पूर्ण झाली का? नाही, चालूच आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? लक्ष्मीकांत. तर याचे योग्य उत्तर काय असेल? लक्ष्मीकांत याचे योग्य उत्तर काय असेल? बहुविग्रही समास आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य या ठिकाणी या शब्दाचा समास आहे. अथवा बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अव्यय आहे? अथवा समजा एखाद्या अथवा बघा अथवा हे कोणता असेल? विकल्पबोधक आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ऊनहून बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? ऊनहून झाला होता प्रश्न. ऊनहून बघा हे पंचमी या विभक्तीचे प्रत्यय असतात. झेंडूची फुले बघा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? झेंडूची फुले हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कोणाचा आहे? प्रल्हाद केशव आत्रे म्हणजेच कोण? केशव कुमार. बघा यांच्या या ठिकाणी झेंडूची फुले हा त्यांच्या या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. मी रोज अभ्यास करत असे. बघा मी रोज अभ्यास करत असे असे म्हटलंय या ठिकाणी म्हणजेच योग्य उत्तर काय पाहिजे? रेती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा, सदाचार या शब्दामध्ये बघा कोणत्या प्रकारची संधी आहे? सदाचार व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. खरे खोटे बघा या ठिकाणी शब्द आहे. हा शब्द बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचे या ठिकाणी उदाहरण आहे? खरे खोटे. वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व, बहुविग्रही, इतरेतर द्वंद्व. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत व मागील झालेले सर्व पेपर या ठिकाणी अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघाचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.